हेलो नमस्कार। आणि त्यांच्या घरी नेटीपटम बघ, बनाया हुआ पुरणपोली और घर पे ही बनाया हुआ मसाला। तुम्ही मराठी बोलतो, तुम्ही मल्याळम। आणि हा फूल बघा, हे बघा जायफल ना, बिर्याणी मध्ये टाकतात। आणि उमा काय आहे हे? नमस्कार, गुड मॉर्निंग उमा मॅडम, कसे आहेस? मस्त मस्त। तुझ्या गावावरनच स्वागत करतो आपल्या सर्व मंडळीचा। तर कसे आहात सर्व तुम्ही? मस्त मजेत ना? आपण पण एकदम मस्त मजेत आहे। उमा अंघोळ करून आलोय आणि ॲज युजुअल मी तिच्या आधी 4 तास आधी उठून एडिटिंग वगैरे करून आधीच अंघोळ केलेली आहे। अंघोळ नाही केली, एडिटिंग केली आहे ते ठीक आहे, अंघोळ नाही केली। तर आज काय आहे, सकाळी सकाळी आपण ब्लॉगला सुरुवात केली। जावयाचा मान ठेवायचा आहे ना, म्हणून त्याच्यासाठी रोज रोज नवीन नवीन ब्रेकफास्ट आहे। तर कालच्या ब्रेकफास्ट काय होता? इडली, डोसा, चटणी आणि नवीन काहीतरी भाजी बनवली, कोल्लीची भाजी बनवलेली होता, बरोबर। तर ते कालचं झालं। तर आज आहे अप्पम मोटकरी, म्हणजे अप्पम आणि मोटकरी आहे, ते पण एकदम टिपिकल साऊथ इंडियन डिश आहे। तर बॅकग्राऊंड मध्ये तुम्हाला आवाज येते ना, तर हा आपला घर आणि घराच्या बाजूला जो मंदिर आहे त्याचंच काम सुरू आहे ना, फेन्सिंग चालू आहे, फेन्सिंगचं काम सुरू आहे, त्यासाठीच हे लोक आलेत। पण उमा तिच्या घरी आल्यावरती काहीतरी नवीन नवीन नाश्ता देणार आहे आपल्याला। आज अनया आणि मम्मा दोघींनी पण केस धुतलीत काय? तू नाही धुतला? मी दररोज केस धुते। काय बनते? डोसा? काय दररोज नाही मी डोसा खाणार आहे। डोसा नहीं है वो, मग काय आहे? डोस्याचे बॅटर, ये बघ, ये अप्पम है, अप्पम बघ, डोस्याचे बॅटर 24x7 असतात। अच्छा अच्छा, घरी। आणि हे बघ, असा थोडासा बेली डान्स करायचं, असं बेली डान्स करून। तर काल मी तुम्हाला डोसा बनवून दाखवला, आज अप्पम पण बनवून दाखवणार। होल होल होतंय। अम्मा जास्तच एक्साइट होऊन खाली पडलं। अप्पम दिसते तुम्हाला? बेली डान्स करून बनवणार पदार्थ। अप्पम आणि मी बनवलेला मोटकरी। मोटकरी? तू सर्व जाड होणारच करी बनवते काय? मोटकरी? मोठा करी नाही, मोठा मोठा। मोठा म्हणजे काय? अंडा? अंड्याला मोठा म्हणतात आणि आपण मोटापा घालवायला अंडी खात असतो, बॉईल अंडी। मुट्टा बोलतो उसको, मुट्टा। तेच बोलू, मुट्टा करी। आमच्या इथे मुट्टा म्हणजे चिंबोरा, मोठा चिंबोरा। आणि आपलं कसं ना, हे जे बॅटर आहे ना इडली आणि डोसेच्या, ते रोज असतात, म्हणून त्याच्यावर तू लक्ष नको देऊ। तुझ्यासाठी अप्पम केलाय। जसं आपल्या घरी रोज मच्छी असते, तशी यांच्या घरी रोज डोसा असतो। आता हे फुगेल आणि खायचं आपण, जसं मी फुगते तसं नाही, अप्पम फुगेल। तू बनवून नाही दाखवत बेली डान्स करून? असं आपण टाकायचं। ओके। आणि टाकल्यानंतर हे घ्यायचं हे ते नागिन डान्स झालं। जेवढं होईल तेवढं याला पसरवायचं। आता मी करतोय। प्रणित, तुला काल मी डोसा बनवायला शिकवलं, बरोबर? हा डोसा बनवला ना, तर आज अप्पम बनवायला शिक। तर तू असं नाही प्रणित, जास्त बॅटर घे, मध्ये टाक फुल, बस लवकर करू। तूच हलते, तो तवा हलत नाहीये, तो अजून। बस तो तिकडे डोसा बघ तिकडे, त्याला पलटव लवकर, फास्ट। पलटव, बस। बंद कर, तो डोस्याच्या बंद कर। बघा मंडळी काय काय काम करायला लावते। आणि हे बंद कर, कुठे आहे अप्पमचं झाकण? आवयला कामाला लावलाय, हे बंद नाही होत गॅस। अरे बंद कर। बघा मंडळी, घरात काय काय बोलत असते मला, आणि ते स्वतःच्या घरात पण मला सोडत नाही, काम करायला लावलीत। बघा हे बघा, मस्त अप्पम बनवलंय मी। अप्पम नाही, अमिबा आहे तो, अमिबा। त्याला ज्याला कोणाला काही शेप नसतो ना, तो अमिबा। करपलेला डोसा कोणाला? उत्तप्शन। ये इसने बनाया हुआ डोसा है, इसका हालत देखो। अरे मैंने बनाया नहीं, सिर्फ पलटी की है, सिर्फ। उसको भूख लगा, बोलता बस हो गया, ले लो। अरे अच्छा है वो, खा लो। एकदम क्रिस्पी बनाया मैंने। हे बघा, सासऱ्यांना पण मस्त अप्पम देती रुक। सासऱ्यांना पण मस्त डोसा दिला, खावा पोटभर खावा। अनया, तुला मी बनवलेला अप्पम देतो।
ये बड़ा नहीं हुआ अभी स्कूल में ही है। अनायासाठी एकदम छोटा अप्पम. ये अप्पम तू ही का इतना कडक? हा अनया मस्त आहे. खाऊ नको. सासरे आपले डोसा खायला मागत नाही, अनया अप्पम खायला मागत नाही. हे बघ 2 डावी टाकल्या तिने, मला तू एकच डाव टाकायला सांगितली, मग तसंच होणार ना. एक तर आपला डायरेक्टरच चुकीचा आहे आणि उम्मीद करतात की प्रोडक्ट एकदम चांगलं आहे. हे बघ कसा बनवलाय, तिच्या गायडन्स मध्ये बनवलं पाहिजे होतं, मस्त झालं असतं. हा जा तू खायला बस, मी आणते. चला या मुट्टा करी आणि अप्पम खायला. मोठा 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 करी. हा मोठा एक करी आणि अप्पम खायला. चल खा. नाही मी बनवलेला कुठे आहे? हा तो पहिला खातो. कोणच नाही खात तर मलाच खायला लागले. तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी आपला मित्र आहे प्रथमेश, जो ऑनेस्ट ॲपच्या थ्रू 1 ग्रामचा गोल्ड कॉईन घेऊन गेलेला आहे. तर तुम्हालाही इच्छा असेल दर आठवड्याला 1 ग्रामचा गोल्ड कॉईन आणि मेगा प्राईजमध्ये 1 BHK आयफोन सारखे मोठे मोठे गिफ्ट जिंकण्याची, तर नक्की डाउनलोड करा ऑनेस्ट ॲप. फक्त 499 रुपये भरून तुमचा फोन नंबर रजिस्टर करून तुम्हीही जिंकू शकता दर आठवड्याला 1 ग्रामचा गोल्ड कॉईन आणि मेगा प्राईजमध्ये आयफोन आणि 1 BHK सारखे मोठे मोठे गिफ्ट. तर दर रविवारी हा आपला मित्र त्यांच्या चॅनलवरती, यूट्यूबच्या चॅनलवरती लाईव्ह जाऊन विनर डिक्लेअर करत असतो. तर तुम्ही ऑलरेडी रजिस्टर असाल किंवा रजिस्टर करणार असाल तर संध्याकाळी 5 वाजता नक्की भेट द्या. या आठवड्याचा विनर कोण आहे ते तुम्हाला नक्कीच समजेल. तर आता आपला मित्र प्रथमेश ट्रॉम्बेमध्ये आहे, जे सर जिंकले, त्यांचा अनुभव कसा होता ते तुम्ही बघा. त्याच्यानंतर आपण व्हिडिओमध्ये पुढे भेटूया. नमस्कार मित्रांनो, आय नो तुम्ही सगळे आपल्या प्रणितदादाची केरला सिरीज एन्जॉय करताय. तर आपण ओनेसद्वारे वीक 21चे जे विनर आहेत ते आहेत हरिश्चंद्र कोळी. आपण आलो आहोत ट्रॉम्बे कोळीवाड्यामध्ये. नमस्कार सर. नमस्कार. कसं होतं की आपण जेव्हा मला कॉल आला किंवा तुमचा प्रतिक्रिया कशी होती की गोल्ड कॉईन तुम्हाला जेव्हा लागलेला? ऍक्च्युली हे उरण करंजेकरांची जी बघतो मी, ब्लॉग्स बघतो आणि त्याच्यात ती बरेच जणांची व्हिडिओ बघितलेली आहे मी, की 500 मध्ये ॲप डाउनलोड करून गोल्ड कॉईन लागतो किंवा मेगा प्राईज लागतं किंवा घर लागलेलं आहे. तर खरंच सांगतो की 500 रुपये जास्त नाही आहेत. आपण एकदा कुठे गेलो हॉटेलला खाऊन संपतात. ॲक्च्युली मला वाटलं की मी ॲप डाउनलोड केला, एक गिफ्ट आलं मला, बरं झालं. पण नाही, जेव्हा तुमचा कॉल आला ना तर अक्षरशः मी खुश झालो. बरं वाटलं चला की गिफ्ट तर लागलंय, पण आपण जे याचं केलं त्याचं काहीतरी सार्थक झालंय आणि आपला कोली माणूस पुढे जातोय, त्यांना पण त्याचा काही हातबोट लागतोय, ते बरं आहे. खूप खूप धन्यवाद. तुम्ही या विचाराने टाकलात की आपला माणूस कोणीतरी पुढे जातोय आणि त्याला एक मदत व्हावी. पण त्यापेक्षा मोठं कार्य म्हणजे काय की आपण जे काम करतोय की ज्यांना गरज आहे, इन्कम कमी असला त्यांना अशांना आपण घर द्यायचा प्रयत्न करतोय. पण त्याच्यावर तुम्हाला कसं वाटतंय? जीवनातलं सर्वात मोठं स्वप्न माणसाचं एक घरच असतं आणि तुम्ही 500 मध्ये घर देता म्हणजे तुम्ही त्याच्यासाठी देव आहेत, खरोखर सांगतो. आणि तुम्ही एक मेगाबाई दिलेले आहे आणि हे विचार करूनच असं म्हणजे भरून येतं की तुम्ही 500 मध्ये घर देताय. लोकांचं कर्ज काढून जिंदगी जातं घर घेऊन फिरण्यामध्ये आणि तुम्ही एका 500 मध्ये तुम्ही घर देताय म्हणजे खूप मोठं काम करता तुम्ही. खरं सांगतो, मनापासून सांगतो मी. हाच एक विचार आहे मनामध्ये की आपण 499 मध्ये घर देणं आणि आजच्या टायमाला ते आपण ऑलरेडी केलेलं आहे, करणार आहोत. असेच खूप सारे गोल्ड कॉईन, घर आपण याद्वारे येणाऱ्या काळात खूप काही देणार आहोत. तर खरं सांगतो मी, तुम्ही हा ॲप डाउनलोड करा. प्राईज मिळून नाही मिळलं पण चांगला आहे, एक चांगले साथ आहे आणि चांगली गोष्ट आहे. तुम्ही खरंच 500 मध्ये. नक्कीच धन्यवाद सर तुमच्या प्रतिक्रियेसाठी आणि खूप बरं वाटलं इकडे. तर त्यांना आपण गोल्ड कॉईन देऊया. परत एकदा अभिनंदन. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. चल मम्मा. दे. अरे यार, गिरेगा गिरेगा बाय बाय. गिरेगा तो हॉस्पिटल. मम्मा कुठे घेऊन आलीस? आपण आलेलो आहे चाचाच्या घरी. आमची मम्मा वॉचमॅन दरवाजा उघडते. उघड. चला. पुण्याचे ना? पुण्यावाले चाचा. पुण्याच्या चाचाकडे आलोय. आपल्या घराचे जवळच राहतात ना. हॅलो, नमस्कार. हे काय लावलंय मम्मा? सुकत?
ये मँगो आहे काय? अंजीर अंजीर. अंजीर आहे. वाह. चला आलोय आपण हरी मामा. घर पे बनाया हुआ पुरणपोळी और घर पे ही बनाया हुआ मसाला. हा तुमच्यासाठी गिफ्ट, तुमच्यासाठी गिफ्ट घेऊन आलोय. हाँ ये बनाना, ये कुछ तो डिश बनाना और हम लोग को बताना हा कैसे कसा लागला ते. हम लोग शेयर करेंगे. लगा हमको आपने ये पुरनपोली लेके आया, क्योंकि मैं 2 साल से अभी महाराष्ट्र छोड़ के इधर केरला में आया. पुरनपोली बहुत टेस्टी है. पुण्याला होते ना तुम्ही? हा खूप छान मराठी बोलत आहे. म्हणजे छान पुरणपोळी पण मिळते. हा अच्छा, छान पुरणपोळी भेटते. दिल्याबद्दल हो थँक्यू. आवडला मला. हो असू द्या. धन्यवाद तुम्हाला पण धन्यवाद. खावा नक्की सांगा आम्हाला कसं लागलं. आता ते बाहेर चालले. ये आले. हो हो या या आरामात या. हो मराठी पण बोला मध्ये मध्ये. हा चालेल चालेल. म्हणजे 40 वर्षाचा वर महाराष्ट्रामध्ये होता. बरोबर. मराठी भूलेंगे नहीं बोलो. चालेल चालेल. चला थँक्यू. मेरा ये बड़ा भाई का बेटी है, हाँ तो हमारा बेटी आप महाराष्ट्र को दिया, तो उससे बड़ा क्या काम करना चाहिए. थँक्यू थँक्यू. हो हमें संभालो. हो चला थँक्यू. ओके थँक्यू. तर हरी मामा बोलायला सांगितलंय मला. ते तर गेलेत पण आमचा छान पाहुणचार केलाय बघा. हे काय फणसची चिप्स ना? फणसची चिप्स. फणसची चिप्स आणि रोज ऑरेंज. ऑरेंज कुठनं दिसतंय ते ये तुला? ऑरेंज दिसते ना तुला? अच्छा हे ऑरेंज आणि हे कोकम. ये दे ना ड्रिंक. रूह अफजा. हा गुलाब रूह अफजा गुलाबचा आहे. आणि अनयाला पण फ्रेंड भेटलाय बघा. हाय अनया, तुझ्या फ्रेंडचं नाव काय आहे? पेर वर आहे. व्हॉट इज युअर नेम? सुजित. सुरजित. सुरजित सुरजित. हाय सुरजित. सुधीर सुधीर. सुधीर सुधीर. हाय सुधीर. हा, त्यांच्या घरी नेटीपटम बघ किती मोठं आहे. हा मस्त ना. आणि इथे स्नेहा पण आहे. हाय हाव आर यू एंदे विशेषम. नल्ला विशेषम. नल्ला विशेषम. मराठी बोलतो तुम्ही, आता तुम्ही मल्याळम. हो आम्हाला मल्याळम येते पण कोरचू कोरचू. जे मेन ते शिकून ठेवलंय. हा जास्त नाही येत. हा पण तुम्ही आमचा चांगला पाहुणचार केला त्याबद्दल धन्यवाद. नन्नी नन्नी. ऑलवेज वेलकम युअर फॅमिली. दॅट डझंट अराइज पाहुणचारचा विषयच थँक्यू नाही. थँक्यू. तुम्ही पण पुण्यालाच होत्या ना? हा कॉलेजमध्ये होत्या ना आपल्या? आपले नाही, ती पुण्यातली. आपण पुण्याला होत्या. हा चालेल चालेल. ते पुणा. छान मराठी बोलतोस फॅमिली. बॉर्न अँड ब्रॉट अप इन पुणे. वुड लव टू सेटल बॅक इन पुणे. हा आता किती वर्ष झाले इथे? 1 इयर झालं इथे आले. 1 वर्ष झालं इकडे आलं. चालेल पण छान घर आहे. हे देवारा घर आहे ना? देवांचे घर. आणि नर्सरी बघितलं काय? नर्सरी पण बघूया आपण. पण देवघर बघा तुम्ही. हे बघा देवघर खूप मोठं आहे ना. मस्त एकदम. काल पण आपण बोललो होतो ना प्रत्येक घराच्या बाहेर खूप झाडं बघायला भेटतात. हा इथे तर एकदम नर्सरी. बापरे वर बघ कसली झाड आहेत. फुल आहे. मस्त त्यांना मस्त झाड. इंटरेस्ट खूप आहे. हजबंडचा इंटरेस्ट आहे ना? खूप इंटरेस्ट आहे. लिटिल बिझी. मस्त. हे बघा पूर्ण ग्रीनरी. उमा सांगते पूर्ण घरामध्ये घरभर झाड आहेत. हा बघ कसला फुल आहे उमा. अँथुरियम. आणि हा फुल बघा काय अँथुरियम. अँथुरियम. बापरे. अच्छा हा फुल आहे की हाफ आहे कटू आहे? नाही वैसे ही आहे वो. हा हे बघा. फणसाचं झाड बघा. हा फणस काढायला वर चढायलाच नाही लागत वाटतं झाडावर ना? कशाला वर चढायचंय? हे बघा फणसाचं झाड. आणि वर तर आहेतच फणस. आणि खाली ऊपर भी पण रहता बघा. है, नीचे भी रहता है. ऊपर, एकदम ऊपर. हे बघा इथे पण फणसच फणस आहेत. आणि मनीष पण आहे इथे ज्यांनी ही सर्व झाडं लावली. हाय. हा ये क्या कर रहे हो आप? हा उमा काय फलाचं नाव या? हा जायफळ जादिका. हा तोच आता काढताना उचलताना दिसते. हे झाड आहे ना जायफलचं? हाँ ये झाड़ है देखो. हिंदी आता है आपको? थोड़ा थोड़ा. हे बघा जायफल ना. हाँ ये अपन जो ये रेड कलर का है ना वो हम लोग इसमें यूज करते हैं मसाले में. हाँ काय बोलतात त्याला? फूल. जायफलचं फूल. जायफलचं फूल बरोबर. हाँ जायफलचं फूल. आणि इथे बघा हे सुकवायला ठेवलेत ना? पक्का नहीं है ना उसके लिए निकालने नहीं हो रहा इसको. हे उमा सुकवायला ठेवलेत. इधर देना यूज किया पा बिर्याणी. ओके ओके बिर्याणी मध्ये टाकतात हे क्रश करून ना पावडर बनवून. ऐसे भी डालते हैं. अच्छा स्मेल देख ना. हाँ कुड़ी मंदी. हाँ मंदी आणि बिर्याणी मध्ये हे फूल आहे. हे फूल खूप महाग असतो सांगते. हा हे बघा पण एक फूल बघा.
अनाया एवढे अनाया नवीन नवीन फुलं बघायला भेटले तुम्हाला. आणि आलोय आता वर. हा इथे पण बघा मस्त. ये कैसे आपको ये हॉबी कैसा बना आपका? बचपन से पसंद है उनको झाड लगाना. है बघा झाड फुलंच लावलेत त्यांनी. खूप आहे खाली पण आणि वरती पण ना. हा मस्त आहे. काय पत्त्याची झाड. बापरे बघा भारी ना. ज्यांना नाव माहित असतील ना कमेंट करा. काहीतरी अलगच वाईब आहे ना इकडे गावाकडची. ही फणस बघा केरळ मधली फेमस. काहीतरी वेगळं साईज आहे. घेऊन आली. रंग बदलू. लिझर्ड नाही चॅमेलियन. हा कलर चेंजिंग चमेलियन. जाता जाता बर्ड नेस्ट पण दाखवलाय बघा. अंडी पण दिलेत त्या बर्डने. चला तर आलोय आता आपण घरी. आणि उमा काय आहे हे? चक्का फणस. मोठी मोठी फणस बघितली आपण हरिनारायण काकाच्या घरी. आणि त्यातलाच नाही हा इकडचा फणस आहे. फणस कापूया. हात देखो हात. हा एक फटक्यामध्ये आर पार. तर फणस साफ करून झालाय. ओमा अनाया आणि मी आता जेवायला बसलोय बघा. हा झाला ना. हाताला काय लागलं नाही ना चिकचिकीत. तेलाने काढून दिला ना. हा तर कसं वाटलं तुम्हाला आज हरिनारायणाचं घर. पुण्यातल्या हरिनारायणाचं घर केरळमध्ये नक्की कमेंट करा. आणि आपण जो फणस कापून दाखवला आणि सुरुवातीला काय केलं आपण कोणता अप्पम मी बनवला तो कसा वाटला ते नक्की कमेंट करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि आता ओमाच्या म्हणजे आपण काय दाखवण्याचे प्रयत्न करते साऊथ इंडियन डिशेस. म्हणजे एक साऊथ इंडियन घरात काय काय बनवतात, कसं त्यांचे परिसर असतात, कसं राहतात ते दाखवणे. आणि घर पण दाखवते सोबत तुम्हाला. आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये ओमाच्या आईच्या घरीला जाणार आहोत आपण त्रिशूरला. तर त्रिशूर बघायला नक्की या. येण्याच्या दिवशी अजून एक ब्रेकफास्टची नवीन रेसिपी येणार आहे. इडली डोसा तर झाला ना. आता अप्पम पण झालं. आता आपण करूया सरप्राईज नावाचे डिश आहे ते पण दाखवूया तुम्हाला. चला टिल देन टेक केअर. बाय बाय. चला. See you soon.